आज बघा पावसाचं वातावरण झालंय, तुम्हाला काय वाटतंय की पाऊस येईल का काय होईल? आला तरी आम्ही भिजत जातो पावसात. पण वारी करायची पाऊस वारी करायची. मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हे काम चालू आहे. एवढा जोरदार पाऊस आला ना, एकंदरीत अंतर चलत आहात ते 22-23 किलोमीटर. हा, तेव्हा तुमच्या पायाला जेव्हा म्हणजे असे गोळे वगैरे येत आहेत, ताप आल्यामुळे घसा पण थोडा जाम झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आत्ता आपण चाललेलो आहे बावडाच्या दिशेने. बघूया, त्यानंतर तुम्हाला सांगतो की कुठं असते. आणि एवढं चालल्यानंतर मला ना ताप आलेला आहे. रात्रीपासून ताप आलेला आहे, तरी पण एवढं चालतोय. बघूया आता किती वेळ रनिंग करतोय. भरपूर सारे पाय दुखतात आणि थंडी वाजायला लागलेली आहे ताप आल्यामुळे. घसा पण थोडा जाम झालेला आहे. बघूयात आता वारी कशी होते माझी. पुढं गेल्यावर कळेल की मी लोकेशन मला आत्ता माहिती नाही. मी तुम्हाला ना पुढे सांगेल की कुठं जायचं आहे, कुठं स्टे आहे, सर्व काय. आणि उद्याचं आपण शॉप जवळच आहे, 7-8 किलोमीटरचं अंतरावर. बघूया. आजोबा, तुम्ही किती वर्षापासून वारी करता? 4 वर्षापासून. तुम्हाला वारीत असं काय वाटलं की मी 4 वर्षापासून वारी करा? असं आयुष्यभर वारी करावी अशी इच्छा आहे. जेव्हा घडते तेव्हा करावी. तुमचं नाव काय? नामदेव पांडुरंग कदम. कुठून आला तुम्ही? तुळजापूर. तुमची दिंडी आहे का तुम्ही? दिंडी आहे शिंपळवाडी, अमृतवाडी. दिंडीचं नाव? गंधरे महाराज. तुम्ही सर्व एकाच अमृतवाडी. दिंडीमध्ये? हां हां. तुमचं नाव? शिवाजी किशन देशमुख. तुम्ही कुठून आला? तुळजापूरहून किती वर्ष वारी करता? 10 वर्ष. आणि आज बघा पावसाचं वातावरण झालंय, तुम्हाला काय वाटतंय की पाऊस येईल का काय होईल वारी? आला तरी आम्ही भिजत जातो पावसात. पण वारी करायची. पाऊस वारी करायची. पाऊस माघारात आम्हाला मोजला. पावसाचं पण वातावरण झालेलं आहे. पाहूयात की आता पाऊस कुठपर्यंत येतोय, किंवा आत्ता पण बरोबर चालू झालेलं आहे. थोड्याच्या पावसाचे शिंतोडे यायला लागलेले आहेत. तरी इथं ना विश्राम करण्यासाठी हे आजोबा थांबलेले आहेत, पाहू शकता. चला तर आपण आता आपली वारी पुढं चालू ठेवूया. सरसेला बोला वर्षाची कळली इंद्राला
तर तुम्ही पाहिला असेल की वारकऱ्यांचा कसा हा जल्लोष चाललेला आहे. भरपूर सारे नृत्य म्हणजे चाललेले आहे जे वारीमध्ये केले जाते. असं हे नृत्य आहे. भारी वाटलं पण असं नृत्य बघून. मागे एक काका आजोबांची मुलाखत घेतली. बघूयात की अजून पुढं काय काय बघायला भेटते. आणि आजचं आपण सरवडेमधून सराटेमध्ये आज मुक्काम राहणार आहे. पाहूयात तिथं आज कुठं टेंट लावायचा. तुम्हाला माहिती आहे मला मी आज ताप आलता आणि खोकल्यामुळे कसा दुखत होता. थोडाफार खोकला होता. त्यासाठी आपण सरकारमधनं औषध घेतलंय. एक नंबर आहे. आता एक डोस मारला. बाटली किती एम एलची माहीत नाही पण थोडं प्यायचं. बघूयात काय फरक पडतोय का. आठवत लागते. सरकारी सेवा तर लय भारी चालल्या तुमच्या. दवाखान्यात तर एवढं भरपूर दवाखाने आहेत ना. दवाखान्याची कमी नाही पण ना अजिबात. लय भारी वारी राहू. सरकार आहे मानलं पाहिजे सरकारला. ते आम्ही फूट मसाजची सेवा करत आहात. तुम्ही या फूट मसाजवर बसलेले आहात तर तुम्हाला काय जाणवत आहे आता? कशा प्रकारे याचा आनंद भेटत आहे? पाय पूर्णपणे ना मोकळा होत. कारण दिवसभर वारी केल्यानंतर आज कुठं पायाला विश्रांती भेटली आणि ती मसाज सेवा एकदम उत्तम आहे. आणि त्यामुळे आमचं ना पाय असं मोकळं वाटतात. म्हणजे एकदम तणाव वगैरे सगळा निघून जातो. पण भारी वाटतंय हा मसाज मुळे. भारी वाटत. हा म्हणजे मला काय म्हणायचंय, तुम्ही जे एकंदरीत अंतर चालत आहात ते 22-23 किलोमीटर. हा तेव्हा तुमच्या पायाला जेव्हा म्हणजे असे गोळे वगैरे येत आहेत हा तेव्हा आमच्या मसाज स्टेशनवर बसल्यानंतर तुम्हाला त्याचा म्हणजे संपूर्ण चांगल्या पद्धतीने बेनिफिट होत आहे. हे ना एकदम उत्तम म्हणजे उत्तम आहे. आमची पूर्ण पाय आता मोकळे तर झालेलं आहे. पोटऱ्या सांगत आहे. पोटऱ्या वगैरे तर एकदम भारी आहेत आता. कारण की बसायच्या आधी ना मग पाय वगैरे पोटऱ्या वगैरे दुखत होतं गुडघं वगैरे. पण हे बसल्यानंतर त्याला पण टाइम आहे 5 मिनिट 10 मिनिट 15 मिनिट. त्यानंतर मला एकदम भारी वाटते. कारण की पाय आता पूर्ण मोकळं झालेले आहेत. तुम्ही ह्या आमच्या मसाजचा आनंद कोणत्या मुक्कामापासून घेतात का दररोज घेतात? दररोज नाही तर दिवसाआड तर भेटतो कधी कधी. आता मागचा होता सिंगापूर मधनं तर डायरेक्ट सरवडे इथं आलेलं आहे. पूर्ण चालून कोणत्या मशनीचा आधार घेता डायरेक्ट आता सरवडीमध्ये ना आपण या मशनीचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे आता भारी वाटते. एवढ्या चालल्यानंतर ना आज कुठेतरी भारी वाटत. तुमची मसाजची जे म्हणजे आम्ही जे काम करत आहात ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हे काम चालू आहे. एकदम भारी म्हणजे सरकारने बरोबर भारी केलेलं आहे. म्हणजे वारकऱ्यांसाठी भरपूर काही बघतोय तर दवाखाने वगैरे असं बाहेर भरपूर सुविधा केलेली. एकदम भारी. म्हणजे तुम्ही ह्या देवेंद्रजीच्या आपल्या फडणवीस सरकारनं जरा भारीच व्हायला लागली सुविधा. पहिले चार्जिंग बोर्ड पण नव्हतं. आज चार्जिंग बोर्डची सुविधा पण केलेली आहे. आणि मसाजची बहुतेक आता सुविधा चालू केलेली आहे. अभिनंदन माऊली. तुमची आम्ही अशीच सेवा करत राहू दरवर्षी. तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहणं महत्वाचं आहे. जय रामकृष्ण. आपण आता नेरा नदीवरती आहे आणि इथं तुकाराम महाराजांच्या पादुकांना इथं स्नान घातले जाते. ही नदी पूर्णपणे आटायला लागलेली आहे. भरपूर सारी आटलेली आहे. कितीतरी टक्के पाणी राहिलेले आहे. हे बघा. मध्ये पावसाचा भरपूर सारा पाऊस आला. एवढा जोरदार पाऊस आला ना लय बेकार पाऊस. हे बघा तुम्हाला मागच्या साईडला दाखवतो. सर्व वारकरी हे कागद आणि रेनकोटच्या आधारे सुरक्षित झाले.
बघा मागची साईड. अशा प्रकारे आमची वारी चाललेली आहे. पाऊस येतो, काल पण आलता, आज पण आलता. बघूयात की आता पुढं पाऊस येतोय का, कारण की पाऊस आल्यावर जास्त तारमळ होती वारकऱ्याची, कारण की राहण्याचा भरपूर सारा मोठा प्रॉब्लेम होऊन जातो. बघूयात की आपल्याला लोकेशन कोणत्या ठिकाणी भेटते, तिथं आपण आज टेंट टाकून झोपूया. असे भरपूर सारे अजून पण वारकरी चालू आहेत. चला तर अजून वारी आपली चालूच ठेवली आणि ज्या ठिकाणी राहणार तेव्हा तुम्हाला कळवेल. पण आजचा मुक्काम केला अकलूजमध्ये राम मंदिर, प्रभू श्री रामांच्या मंदिरामध्ये. आणि इथं हॉल आहे बहुतेक हा मोठा जे असतो, पाहू शकता हा एवढा मोठा हॉल आहे. आणि हे समोर आहे राम मंदिर. तिथं सकाळ जायलाच आपण, तर तुम्हाला आजचा टेंट दाखवतो. हे बघा आजचा टेंट आपण इथं टाकलेला आहे. आणि ब्लॉग पहिला एडिटला घेतो, त्यानंतर आपला मग झोपल्यानंतर आपलं काम उद्याचं जाणार. उद्याचं जे प्रोसेस काम आहे, म्हणजे उद्या जे आपण रिंगणचा व्हिडिओ शूट करणार आहे त्याची तयारी करायची. तर चला, आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटा एका नवीन ब्लॉगमध्ये. सो बाय गाईज, टेक केअर, राधे राधे.